मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्ध आहे. आपल्या धम्मसार भंतेजींना वंदन. आपले सूत्रसंचालक डॉक्टर बडगे साहेब जे आपल्याला जागृत ठेवतात, रिमाइंडर देतात, असे प्राध्यापक चव्हाण सर आणि अन्य सर्व मान्यवर. आपलं हे चौथं सत्र आणि प्रशिक्षणाचा दुसरा आठवडा आपण प्रारंभ केला आणि या प्रारंभ करत असताना आपण बऱ्याच गोष्टी आता या आठवड्यात केलेल्या आहे. या पहिल्या स्तराचं हे श्रद्धावंत प्रशिक्षण आहे. प्रथम मनुष्यत्वावर श्रद्धा निर्माण होणं हा या प्रथम स्तराच्या प्रशिक्षणाचा पहिला उद्देश आहे. मनुष्य हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शुद्ध बुद्ध दिला. तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्यापुढं आदर्श असणारे आणि आदर्श नसणारे असे दोन प्रकारचे पतित आपल्याला आढळतात. ज्यांच्या पुढे आदर्श नाहीत अशा प्रकारचे पतित आदर्श मिळताच लवकर प्रगती करतात. फक्त त्यांच्या पुढे आदर्श ठेवला पाहिजे. त्यापेक्षा भयानक अवस्था आदर्श असणाऱ्या पतितांची आहे. बाबासाहेबांनी पतिताला समानार्थी शब्द गुलाम वापरला. सोप्या भाषेत ही संकल्पना समजावून दिली. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठल, बंड करून उठेल. अशा पद्धतीने गुलामाला गुलामीची बाबासाहेबांनी जाणीव करून दिली. खरा भारत पेटून उठला आणि बाबासाहेबांचं संपूर्ण भारताने संविधान स्वीकारलं. एका मोठ्या समूहाला बाबासाहेबांनी बुद्धाच्या वाटेवर आणून सोडले. मात्र आजची गुलामी वेगळी आहे. म्हणजे पतितांची अवस्था खूपच वेगळी आहे. आदर्श असणाऱ्या पतिताची अवस्था त्याहून भयानक आहे. या पतितामध्ये आज अनेक प्रकार निर्माण झालेले आढळतात. हे पतित स्वतः समोर आदर्श असल्याचे मानतात, पण त्या आदर्शाला जाणत नाहीत. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करणे तर फारच दूरच राहते. हे पतित आदर्शाचा अर्थ आपल्या सोयीने घेतात. परिणामी स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचेही नुकसान करतात. समाजात ब्राह्मण संस्कृतीने त्यांना सोयीस्कर असलेले बाबासाहेब पेरलेले आहेत. त्यात नाव फक्त बर्गे सर, बाबासाहेबांचे सरांचा आवाज डुकरांचे येत नाहीये. असते. आवाज येतो का सर? तुम्हाला येतो का? येतोय जातोय आवाज तुमचा. बरोबर येतोय आवाज. आम्हाला येतोय सर. माझ्याकडे येतोय जातोय. आवाज येतोय. तुमच्याकडे कनेक्शन चेक करा सर. ओके, थँक्यू. कदम साहेब जरा पहा, कनेक्शनचं पहा. तर बुद्ध आणि बाबासाहेब ब्राह्मण संस्कृती त्यांच्या सोयीनी पेरते आणि अचानकपणे बुद्ध बाबासाहेबांची वाटचाल अधम्माकडे सुरू होते. आपल्या प्रशिक्षण क्रमात आपण मुक्तिकोण पथे भाषणाचा समावेश केला आहे. या भाषणाच्या स्वयं अध्ययनापूर्वी माणगाव परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याचे आव्हानही आपणा सर्वांना केले होते. त्यात प्रशिक्षणार्थींना आव्हान आपण त्यांच्या ग्रुपवर केले होते. प्रबंधाची तयारी चांगली व्हावी म्हणून प्रबंधकार्थीला मात्र त्यापासून वेगळे ठेवलं होतं. कारण 10 आणि 11 ऑगस्टला दुसऱ्या सेमिनारमध्ये प्रबंध चांगले यावे, त्याला गती मिळावी
हा त्यामागे हेतू होता. माणगाव परिषदेवर अधिक चर्चा झाली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. माणगाव परिषद 21 आणि 22 मार्च 1920 ला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावला झाली. ही परिषद 2 दिवस चालली. या परिषदेमध्ये 15 ठराव करण्यात आले. हे ठराव राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरक्षणाच्या अनुषंगाने होते. यातील दुसरा ठराव शाहू महाराजांचा जन्मदिन सणासारखा साजरा करावा हा होता. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर यांना पुढारी म्हणून मान्यता दिली. बाबासाहेब त्यापासून सार्वजनिक जीवनात आले. यावर अनेक पक्ष, अनेक संघटना जोर देतात. मात्र हे अर्धसत्य आहे. हे आम्ही यातून समजून घेतलं पाहिजे. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या परिषदेने स्वीकारलं होतं. राजश्री शाहू महाराजांनी त्या नेतृत्वाला साथ दिली, त्याला तपशील दिला. मात्र आज समाजात ही गोष्ट विसरल्यासारखी झालेली दिसते आणि इथून तिथून आज बौद्धांना अन्य लोक नेतृत्व देतात. आमच्यातला नेता अन्य लोक ठरवतात आणि हे आमच्या मुक्ती कोण पथे या भाषणाच्या शेवटचा जो संदेश आहे त्या संदेशाच्या विरुद्ध आहे. स्वयंप्रकाशित व्हा, अतदीप व्हा हे तत्वच यातून मुळापासून उखडलं गेलं आणि आज या बौद्ध संस्कृतीला, बौद्ध धर्माला जे कोणी सेलिब्रिटी असतात त्यांना प्रस्थापित मंडळीच आर्थिक मदत देतात, पुरस्कार देतात आणि आम्ही त्यांना स्वीकारतो. आपलाच पैसा असतो आणि आपल्याच विरोधात त्यांना वापरलं जातं. ही माणसं आपल्या जातीची असतात मात्र मताची नसतात. या समाज मनात रुजलेल्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आम्ही बौद्ध धम्म, 22 प्रतिज्ञा, विपश्यना, ध्यान, पाली अभ्यास, बुद्ध मंदिर यातच सगळा धर्म गुरफटलेला दिसतो. बुद्ध विहारे ही आमच्या जीवनाची मार्गदर्शक केंद्रे आहेत, शैक्षणिक केंद्रे आहेत, समाज जीवनाच्या चळवळीची केंद्र आहेत. मात्र हे वास्तव कितपत आहे? चालू आठवड्यामध्ये आपण हेच प्रॅक्टिकल घेतलेले आहे. आपल्या सोबती किती बुद्ध विहारे आहेत, ते कोण चालवतात, कसे चालवतात, कशासाठी चालवतात, तिथं धम्माचा प्रादुर्भाव किती असतो, प्रशिक्षण किती चालतं, शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र म्हणून या विहाराचा कितपत उपयोग होतो याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. येत्या 21 तारखेपासून वर्षावास सुरू होत आहे आणि आपल्याला निरीक्षण करण्यासाठी हे अगदी योग्य वेळ आहे. आणि आपण एक बाब आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आवर्जून लक्षात ठेवायची आहे की आपल्याला फक्त निरीक्षण करायचं. ज्यांचे काम चालू आहेत, जे वक्ते आहेत, लेखक आहेत, प्रवचनकार आहेत, त्या सर्वांनी त्यांचं रेग्युलर काम चालू ठेवायचं. मात्र आपली बुद्धिस्ट सेमिनरीचं काम मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ होणार नाही. आपण सल्लागार म्हणून उपदेशकाची अट्टहास यामध्ये घेऊ नये. आपण त्याचा एक अभ्यास करावा हीच यात अपेक्षा आहे. आपली पहिली आकलन चाचणी आपण सोडवली, काहींना नाही जमलं. या काही आकलनामध्ये आपल्या काही त्रुटी लक्षात आल्या असतीलच, त्यावर आपण यथावकाश चर्चा करूच. त्या चाचणीसाठी
त्या चाचणीसाठी आपण बाबासाहेबांचं जे भाषण आधार मानलं होतं त्याची PDF आपण उद्याच ग्रुपवर टाकू. तसंच आकलन चाचणी दुसरी पण आपण या प्रेरणा सत्रानंतर लगेच ऍक्टिव्हेट करणार आहोत आणि या चाचणीनंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील की समाजामध्ये ब्राह्मण संस्कृतीने बुद्ध बाबासाहेब किती चुकीच्या पद्धतीने रुजवलेले आहेत आणि ते रुजवणं आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं किती मोठं काम आमच्या पुढं आहे. हे काम करताना आपल्याला गांभीर्य आहे आपल्याकडं असलं पाहिजे. आपलं प्रात्यक्षिकही याच गांभीर्याने व्हावं, त्यातून आपल्याला आनंद मिळेल. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेली बुद्धिस्ट शिबिनेरी उभारण्यास गती मिळेल याची मला खात्री वाटते. आपण या सर्वांमध्ये सहभागी व्हाल आणि याला गती द्याल अशी खूप खूप खात्री वाटते. आपल्या सर्वांची मनं प्रबुद्ध बनवत, आपले विचार धम्म बनवत, आपली कृती संघ बनव, हीच खूप खूप मंगलमयी भावना. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर. शेवटचे 3 मिनिट राहिलेले आहेत. तर आपण 40च मिनिटामध्ये हा सत्र संपवण्याचं ठरवलेलं आहे असल्या कारणाने ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी नंतर ग्रुपवरती चर्चा करावीत. मी शेवटचं सरनते गाथा घेण्यासाठी घोडके सरांना विनंती करतो की आपण सरनते ही गाथा घ्यावी. सर्वांनी दोन्ही हात जोडायचे. नत्थी में शरणं बुद्धो में शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. नत्थी में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. नत्थी में शरणं संघो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगल. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वंदामि सर्वदा. सर्वांना सप्रेम सविनय जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. काही प्रश्न असतील तर कृपया ग्रुपवरती या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा आपण करूयात. आजचं सत्र इथे संपलं. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मंगलमय कामना देतो आणि हे सत्र आपल्या इथे संपलेलं आहे असं मी मुख्य समन्वयक केतुंबडे सरांच्या आदेशाने इथे मी संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय भंतेना वंदन. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. बनते जी. मंगल मंगल हो. जय भीम बनते. जय भीम. बंदिनींना वंदन. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. साधू साधू लेफ्ट साधू. व्हायचं का?